आतापर्यंत सगळ्यात कमी म्हणतो मी, सगळ्यात कमी रुपयाची खरेदी आहे ती बैलाची, सगळ्यात कमी पैशाची. म्हणजे एखादा आदत खोंड पण जास्त पैशाला जाईल, त्यापेक्षा कमी पैशाचा बैल आहे. तर मित्रांनो, आज आपला करंट गुलालात राहिला, त्याचबरोबर ही जी आमची टीम आहे म्हणजे अगदी करंट ड्रायव्हर, आज त्यांची पण गाड्या गुलालात राहिल्या आज. आणि आज मला वाटतं 3 नंबर केला त्यांनी, आम्ही 6 नंबर केला. बैला नाव काय? बैलाचं नाव हरण्या आणि त्याचं नाव मेजर. मेजर कासारवाडीचं मेजर आणि सातारवाडकरांचा हरण्या. ड्रायव्हर कोण होतं गाडीचं? ड्रायव्हर आपला करण शिवतरचा. कसं नियोजन केलं? नियोजन काय मोकळ्या मनाने त्यांनी बैल मागितला, ह्यांनी मोकळ्या मनाने बैल दिला. मोकळ्या मनाने तुम्हाला माहिती आहे, मोकळ्या मनाने बैल दिले की 100% गुलाल लागतो का तर लागतोच. आणि करणना ह्या बैलाचा अंदाज आहे, वासरू पण त्यानं मारलं होतं. जरा लखन आयडिया दिली वासराची कसं कसं काय करायला लागतंय. करण गाडी मारली, गट काढला, सीमी काढला. वासराच्या मालकाचं नाव काय? वासलाच्या मालकाचं नाव अभिजित चव्हाण. कुठला आहे वासरू? कासारवाडी. कासारवाडी. मेजर शेट. पायऱ्याचं नियोजन झालं, आज 3 नंबर झाला, म्हणजे थोडक्यात 2 नंबर होत होता. थोडक्यात मार खाल्ला थोड्यात. काय पायऱ्याला काय अडचण येत होती? अडचण म्हणजे काय मस्त वासरू पळतंय, पण काय मोठे बैलवाले आता वायदेशावर काय बोलतच नाही ते. आपली हलकीच पैर घ्यायचं, पळायचं. हलक्या शकतो आज आम्हाला कळालं. हलक्या म्हणजे बैल पण 1 नंबरातला आहे, पण कसं अंधारातला बैल आहे एवढा विषय. गुलाल होऊ शकतो. बैल अंधाराचा विषय नाही, बैलाचा विषय कसा, गाडी जर मध्ये पडली तर गाडी गुलाबात राहते. म्हणजे ही मी म्हणू शकत नाही, माझ्यापेक्षा जी अर्जुनी त्यांना माहिती आहे. विषय काय आहे, बैलाला आमच्या खाली उडी 2 उड्या कमी येत्या, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. वासराला खाली उड्या 2 चांगल्या येत्या, पण बैल आमचा निकालाला हावरा आहे, सगळ्याला माहिती आहे. निकालाला बैल हावरा का तर बैल निकाल उडी गाडला लावणार असा विषय. मग त्यामुळे सीमेला आमचा सामना झाला असा विषय. आणि सीमेला संगनमत झालं, ते जरा कचकूच झाली, पण आपले सामान घेतलं बाबा, चिठ्ठे टाकून पळले. त्यात आपली चिठ्ठी निघाली, आपली गाडी पळली. नशीब तुमचं एक प्रकारे. कोणाशी सामना झाला तुमचा? सामना आपला तुमचा सावकार, निमगाव सावकार आणि कनेरीकडचा जो आता वकीलबर खोंड पडला, अमोल नेटकेचा तो खोंड तेजा, त्याच्याबरोबर सामना झाला, पण यांनी समजून घेतलं व्यवस्थितरित्या. काय हो बैलाचं वैशिष्ट्य काय सांगतात? बैल घेऊन आपल्याला 3 महिने झाले. बैलाच असं की बैलानं कधीच नाराज केला नाही की मैदान आपला बैल कमी पळाला म्हणून कधी मार खाल्ला, असं कधीच झाला नाही. बैल आल्यापासून खरंच देव आल्यासारखं झालं माझ्या दारात. मला 2-3 वर्ष झालं गुलाल कसला बघायला मिळत नव्हता. मी आतापर्यंत 5 ते 6 बैल बदलले, पण एकदाही गुलाल मिळाला. पण जशी ही माझी लक्ष्मी दारात आली तसं मी कंटिन्यू गुलालात आहे. एवढा बैल पळून सुद्धा काय लोक पैऱ्याला काचकूच करतात. शेवटी त्यांची बैल पळणार आहेत, आपल्या मी नंदी पळतो असं काही नाही. पण एक दिवशी देतील लोक, त्या दिवशी 100% नंबरात बैल आपला पळेल. आज पण नंबरात आहे, आज बी नंबरात आहे का तर आहे. आमचा करंट ड्रायव्हर शिवतर हे नेहमी गाडी हाणत असतो ह्या बैलाची. ड्रायव्हर विषयी काय सांगतात? ड्रायव्हर आपला एकच नंबर. ड्रायव्हरचा काय म्हणजे ज्या दिवशी करंट ड्रायव्हर मैदानात आहे त्या दिवशी करंट ड्रायव्हर शिवाय आम्ही कधीच कुठल्या ड्रायव्हरला बसवलंच नाही आणि बसवत बी नाही. कारण म्हणजे आमचा विश्वासू ड्रायव्हर आहे. मित्रांनो, सर्वसामान्य कुणालाच नाही म्हणलं नाही तर. आणि कोरेगावला राहिलं, पुसेगावला राहिलं, एक काय सांगता ड्रायव्हर? काय बैल पळतोय ना आतापर्यंत सगळ्यात कमी म्हणतो मी, सगळ्यात कमी रुपयाची खरेदी आहे ती बैलाची, सगळ्यात कमी पैशाची. म्हणजे एखादा आदत खोंड पण जास्त पैशाला जाईल, त्यापेक्षा कमी पैशाचा बैल आहे. लक्ष्मी म्हणजे किती 10 लाखाची एक कांदीशी पळत नाही, पण 10,000ची पण पळते. याचं काय नाही, म्हणजे किंमत नाही, पण बैल 1 नंबर लागला त्यामुळे. बैल म्हणजे बैल दोन्ही खान बाहेरचा आहे, खालच्या 2 उड्या कमी येते, पण 3ऱ्या उडीपासून कडजा पळेल त्याला तोंड काढा, हाना नाही तर हाणू नका. बैल जाम पळतोय, आता कंटिन्यू जाईल त्या मैदानात गोला होता. किती गुलाल झाला आतापर्यंत? 30-35 गुलाल झाला बैल घेतल्यापासून. 30-35 गुलाल झालं. तरी पण पैर नाही. हो, आणि असं नाही वरचं पैरच नाही, ज्याला फोन करेल तो म्हणतो की सांगतो तुला, नाही तर पळतोय का. आमचा माणूस एवढा रोकटोक बोलतो. वासरू कसं पळलं? वासरू लय भारी पळलं. फर्स्ट टाइम मी वासरू आणलं, गटाला एवढा अंदाज आला नाही, पण सीमेला त्यांनी सांगितलं, लखन ड्रायव्हरनं सांगितलं तशी गाडी आणली वासरानं, नाहीतर नाही कळची गाडी पास होऊन दिली. काय बैल आज लागला वासराला, पण किती गुलाला वासरा? ह्या सीझन एक 10 ते 15 गुलाल येते, 15च्या वरच. 1-2 नंबर 3 लय केलं आम्ही. आज 1 नंबरातच पळतोय, त्याचा अंदाज नाही. वासरू 1 नंबर आपलं घरचं गायच वासरू आहे. घरचं गायच वासरू आहे. काय वासराच्या आपल्याला मागणी म्हणजे टॉप मध्ये आलेली आहे. टॉप मध्ये मागणी आहे त्या, म्हणजे आकार सांगत नाही, मागणी टॉप मध्ये आहे. कसं आहे आपल्याला अजून आपण तो पुढचा घास घेतला नाही. ठीक आहे, घरच्या गायचं वासरू आहे मित्रांनो. नाही ते कसं होतं म्हणतात नाही आपल्या घरच्या गायचं आहे, कुठे इकत आणलंय आपण, या हिशोबाने माणूस होता. आणि कुणी पण एवढी ही वासरू आपण इकत घेऊ शकत नाही, हे घरचं आहे म्हणून. काय म्हणायचं मला, ही वस्तू एवढी इकत घेऊन आपले नाही घेऊ शकत. चला, खूप छान गाडी पाहिली मित्रांनो, धन्यवाद.